लग्नातली डाळभाजी असो की महाप्रसादातली डाळभाजी असो, खायला एक नंबर लागते. आम्ही जेव्हा लहान होतो ना, त्यावेळेस महाप्रसाद व्हायचा आणि डाळभाजी आणि ज्वारीचा कण्या द्यायचे. तर मी ज्वारीच्या कण्याची रेसिपी समोर मी माझ्या चॅनलवर नक्कीच टाकेन. तर ही डाळभाजी कशी बनवायची अगदी कमी तेलात चविष्ट अशी, ती मी इथे सांगणारच आहे. तर त्याआधी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी अर्धा वाटी मुगाची डाळ घेतली आहे, अर्धा वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, अर्धा वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही अर्धा वाटी चण्याची डाळसुद्धा घेऊ शकता. मी चण्याची डाळ घातलेली नाही आहे. याला मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेणार. बघा, मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे 2 पाण्याने. आता यात थोडं पाणी घातलेलं आहे आणि इथे मी पालक घेतलेली आहे अर्धा जुडी. पालकचे निव्वळ पानं कधीच तोडायचे नाही डाळभाजी जेव्हा बनवतो त्यावेळेस. त्याचे जे कोवळ्या दांड्या असतात, देठं असतात, ते सुद्धा घालायचे. त्याच्याने सुद्धा डाळभाजी छान वाटते. त्याचबरोबर 2 टमाटर घेतलेले आहेत मी कापून, त्याला पण टाकणार. आणि इथे तुम्ही मिरची लालच्या ऐवजी हिरवीसुद्धा घेऊ शकता. ही हिरवीच मिरची होती जी लाल झालेली आहे, ती मी यात घातली. आता याला कुकरला लावून 3-4 शिट्ट्या येऊन मग काढून घेणार. बघा, मी काढलेलं आहे. आता याला घोटून घेते. सगळ्या डाळी अगदी छान शिजलेल्या आहेत. आता याला फोडणी घालायची. सगळ्यात महत्त्वाचं असते, जी आपल्याला महाप्रसादाची किंवा लग्नाच्या याची चव आणायची असेल ती फोडणीत. तर त्यावेळेस ते लोक, जे आचारी लोक असतात, फोडणीत ते घालतात अद्रक लसणाची पेस्ट. पण ते मिक्सरवर वाटत नाहीत, ते वाटतात खलबत्त्यात. त्यांचा जो दगडी खलबत्ता असतो त्यात. तर आपल्याकडे दगडी खलबत्ता असेल अवेलेबल तर तुम्ही त्यात वाटू शकता. माझ्याकडे नव्हता म्हणून मी साध्या लोखंडाच्या खलबत्त्यात वाटलेला आहे. इथे मी गॅसवर गंज ठेवलेला आहे. त्यात अगदी 1 चमचा तेल घातलेला आहे. कमीच तेल घाला, खूप छान वाटेल. त्यात मी राई टाकले, जिरं टाकलं आहे, तडतडलं आणि आपण जी अद्रक लसणाची पेस्ट कुटून घेतली होती ती घातली. याला तेलात होऊ द्यायचं. बघा, व्यवस्थित झालेलं आहे. ही जी फोडणी घालतो, या फोडणींनीच डाळभाजीला चव एक नंबर अशी लागते. त्याचसोबत अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट. हे लक्षात घ्यायचं, मी आधी पण डाळभाजीत मिरच्या घातलेल्या आहेत, त्याचबरोबर तिखट. कारण की ते लोक पण तिखट आणि मिरच्या हे दोन्ही घालतात. आता फोडणी झालेली आहे. त्यात मी डाळभाजी जी घोटून डाळ ठेवली होती ती घालते. यात तुम्ही तुमच्या याच्यानुसार पाणी आणि मीठ चवीनुसार घालू शकता. मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार. मिक्स करून घेते. हिंग फोडणीच्या वेळेस घालायचा नाही, कारण की काय होतं, तेलात तो जळून जातो आणि त्याचा जो फ्लेवर असतो तो येत नाही. तर हे मी फोडणी घातल्यानंतर घातलेलं आहे. आता मी पाणी घालून घेते. जसं मला पातळ घट्ट, तुम्हाला जसं पातळ घट्ट हवं आहे तशा पद्धतीने तुम्ही पाणी घालून याला छान उकळी येऊ द्यायची. 1 उकळी आल्यानंतर याला 5 मिनटं तरी मंद, अगदी मंद आचेवर होऊ द्यायचं. जेवढं मंद आचेवर ते छान होईल तेवढी चव चांगली येईल. कारण की आचारी मंद गॅसवर खूप वेळपर्यंत ती डाळभाजी शिजवत ठेवतात. त्यामुळे तर आपली डाळभाजी आता रेडी आहे. बघा, नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंट नक्की करा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.